शिवप्रभात. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण विविध स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत असताना सर्वप्रथम मी आपणास या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त किंवा हा ध्वनिचित्रफित किंवा हे जे काही आहे या ठिकाणी फक्त एज्युकेशन पर्पज आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही क्रमिक पुस्तके असतील किंवा आपल्या जे काही योग्य त्या ठिकाणी अधिक माहिती घेऊ शकता. मी या ठिकाणी जास्तीत जास्त योग्य प्रकारे तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करेन. अनेक स्पर्धा परीक्षा करत असताना किंवा स्कॉलरशिप म्हणा किंवा इतर स्पर्धा परीक्षा करत असताना आपल्याला इंग्रजीचे अनेक घटक आहेत. इंग्रजीचे अनेक घटक आहेत आणि इंग्रजीचे घटक असताना आपण ते क्रमानुसार त्याचा अभ्यास करत असतो. मग आर्टिकल असेल, कंजक्शन असेल किंवा पार्ट्स ऑफ स्पीच असतील किंवा तुमच्या जी काही टेन्स असेल याचा करतो. यानंतर आपण आता आलो पार्ट्स ऑफ बॉडी. या घटकावर आधारित सुद्धा अनेक प्रश्न आपल्याला येऊ शकतात. आता पार्ट्स ऑफ बॉडी जर आपण पाहिलं तर काही इनर पार्ट आहेत, काही आउटर पार्ट आहेत. यामध्ये कोणते कोणते पार्ट्स आहेत? जर आपण डोक्यापासून सुरुवात केली तर हेड आहे, त्याच्यानंतर आपला जो कान आहे इयर, नंतर नोज आहे, आयब्रो आहे, आयलिस आहेत, आईज आहेत, टीथ आहे, टंग आहे की नाही, चीक आहे, चेन आहे, ओके, आर्म, फिंगर, मग यामध्ये लिटल फिंगर असेल, फोर फिंगर असेल, थंब असेल, मिडल फिंगर असेल, पाम असेल, आपला एल्बो असेल, आपला हँड असेल, बरोबर. त्यानंतर स्टमक असेल, आपलं स्टमक बॅक असेल, वरती पाहिलं तर फोरहेड असेल है की नाही, हेअर असतील आपले, त्यानंतर लेग्स असेल, नी असेल, टोज असेल. हे सर्व आपल्या शरीराचे पार्ट्स आहेत किंवा पार्ट्स ऑफ बॉडी आपण याला म्हणतो. मग हे आउटर पार्ट जे दिसणाऱ्या पार्टला आपण आउटर पार्ट म्हणतो आणि आत शरीराच्या आत असणाऱ्याला आपण इनर पार्ट ऑफ द बॉडी म्हणतो. आउटर पार्ट ऑफ द बॉडी आणि इनर पार्ट ऑफ द बॉडी. तुम्हाला समजतंय? डू यू अंडरस्टँड बॉयज अँड गर्ल्स? व्हेरी वेल अंडरस्टँड. व्हेरी नाईस माय डिअर स्टुडंट. आता यामध्ये बघा तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात त्याची मी काही उदाहरणं या ठिकाणी दिली आहेत. की आपण या ठिकाणी जर पाहिलंच तर प्रश्न येऊ शकतो की बाबा असा प्रश्न येऊ शकतो की व्हॉट इज द वर्क ऑफ आईज, किंवा आईज विषयी प्रश्न येऊ शकतो की आईजचं काम काय आहे. तर आईजचं काम काय आहे? सी, पाहणे. हँडचं काम काय? विविध प्रकारचे वर्क करणे, कामे करणे, मग रायटिंग असेल किंवा इतर कुठलेही काम. नोजचं काम काय? स्मेल, काय वास, गंध ओळखणे किंवा श्वास करतो. जो काही प्राणवायू आहे, जो काही ऑक्सिजन आपण घेत असतो, या ऑक्सिजनच्या माध्यमातून आपलं जीवन आपण सुरळीतपणे चालू असतो. आणि शुद्ध हवा ही आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात मिळते. म्हणून आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या घराच्या एरियामध्ये आपण प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे. झाडे लावली तर आपल्याला शुद्ध हवा मिळेल, पाऊस पडेल, पशु पक्ष्यांना निवारा मिळेल. म्हणून आज असाही आपण संकल्प करूया की आपण आपल्या शाळेच्या परिसरात, आपल्या गावाच्या परिसरात, आपल्या घराच्या परिसरात किंवा जिथे आपल्याला मोकळी जागा आणि योग्य जागा मिळेल या ठिकाणी आपण अनेक झाडे लावूया, ट्री प्लांटेशन करूया. माननीय प्रधानमंत्री यांचं किंवा माननीय केंद्र सरकार यांची योजना एक पेड मा के नाम या योजनेत किंवा महाराष्ट्र सरकारच्या पण आपण योजनामध्ये किंवा आपण स्वतःहून पण झाडे लावून आपली पृथ्वी, आपला परिसर, आपलं घर, आपला जिल्हा, देश सुजलाम सुफलाम करू शकतो. आपण पुढे बघूया. तर बघा या ठिकाणी लेग्स किंवा ब्रेन असेल, ब्रेनचं काम काय? थिंक आहे. टंग आहे, टंगचं काम काय? टेस्ट. आपली टंग अनेक प्रकारची टेस्ट घेते. माउथचं काम काय? की अन्नाचं चर्वण करणे, अन्नाचं चर्वण करणे. तर या ठिकाणी बघा लेग्स एक अवयव जो मी घेतला पार्ट्स ऑफ बॉडीचा, तर लेग्स म्हणजे पाय. लेग्स म्हणजे दोन पाय आहेत म्हणून आपण तो अनेक वचनी स्वरूपात देतो. मग याचं काम काय बाबा? याचं काम आहे रन, पळणे, स्टँड, उभा राहणे, किक. तुम्हाला लेग्स, व्हॉट इज द वर्क ऑफ लेग? द वर्क ऑफ लेग इज रन, पळणे, स्टँड, उभा राहणे, किक. तुम्ही एखादा खेळ खेळत असाल, फुटबॉल वगैरे, तर त्या ठिकाणी किक मारणे असेल, वॉक, चालणे, हे लेगचं काम आहे. मग ह्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पुढे जर आपण हँड पाहिला, हात पाहिला, तर हाताचं काय काम आहे? थ्रो, फेकणे, बरोबर आहे. तुम्ही थ्रो बॉल असेल किंवा कुठल्याही खेळामध्ये तुम्ही तुमच्या हाताचा वापर, हँडचा वापर करू शकतात. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, समजते तुम्हाला? ओके. वर्क, विविध प्रकारची कामं तुम्ही हाताच्या सहाय्याने करू शकता. खूप महत्वाचा पार्ट आहे आपल्या बॉडीचा हात, दोन्ही हात. वर कामे असेल किंवा ड्रा,
या ठिकाणी तुम्ही अनेक प्रकारची कामे करू शकता. तर यामध्ये तुम्ही एखादं चित्र सुद्धा रेखाटू शकता. तुम्ही एखादं सुद्धा चित्र सुद्धा या ठिकाणी रेखाटू शकता. तसेच परीक्षेत तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की या ठिकाणी बघा हे डोळ्याचं चित्र दाखवलंय आणि पुढे डॅश डोळ्याचे चित्र दाखवून प्रश्न दिला असेल की व्हॉट इज द वर्क ऑफ आईज किंवा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाईल. मग खाली पर्याय असतील सी, हिअर, नन ऑफ अबो किंवा बोथ. तर उत्तर काय असेल सी, म्हणजे डोळ्याचं काम काय पाहणे. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात की बॉडी पार्ट्सवर आधारित. किंवा पुढचा जर भाग पाहिला तर शरीर हात असेल, हातावर आधारित प्रश्न येऊ शकेल. तुम्हाला आपल्या पाम म्हणजे बोटासहित पूर्ण चित्र दाखवलेलं असेल तिथे आणि एखाद्या बोटावर ॲरो दाखवून सांगितलं असेल की या बोटाचं नाव ओळखा. मग पर्यायामध्ये असेल लिटल फिंगर, फोर फिंगर, मिडल फिंगर, फर्स्ट फिंगर, थंब. ओके. किंवा पुढे गेलं तर आपण तर लेग्समध्ये दाखवलं तर तुम्हाला दाखवलं जाईल. जर पूर्ण लेग दाखवला असेल तर गुडघ्याजवळ बाण दाखवून दाखवलं जाईल की हा भाग ओळखा. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ दिस पिक्चर. तर उत्तरमध्ये काय येईल? टो सांगेल, फिंगर सांगेल, नी सांगेल, हिल सांगेल. तर तुम्हाला नीचा जो पर्याय आहे ABCD किंवा 1 2 3 4 तो पर्याय लावावा लागेल. तुम्ही लक्षपूर्वक अभ्यास केलात, पूर्ण बॉडी पार्ट्स पाहिलेत, आईज, हँड, नोज, ब्रेन, टंग, माउथ, टीथ किंवा पार्ट्स ऑफ बॉडीची जी मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. ते कोण शरीराच्या कोणत्या भागात आहेत याच्यावर आधारित प्रश्न येईल किंवा त्यांचं काम काय आहे याच्यावर आधारित प्रश्न येईल तुम्हाला. किंवा एकूण किती आहेत, मग बोन्स, एल्डर बोन्स किती आहेत किंवा फिंगर किती आहेत यावर आधारित ही प्रश्न येऊ शकतो. यासाठी आपल्याला पार्ट्स ऑफ बॉडी सर्वप्रथम अभ्यास करावा लागेल. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. सांगितलेलं आहे का? हे तुम्हाला पार्ट्स ऑफ बॉडीचा जो काय हा पार्ट्स ऑफ बॉडी आपण बघतो हे समजते का? मी याच्या अगोदर बराच भाग तुम्हाला शिकवलेला आहे का? तो तुम्हाला समजलाय का? आता जर मी तुम्हाला स्वतः सांगितलं तर तुम्ही नाव सांगाल का? ओळखा पाहू, ओळखा पाहू, ओळखा पाहू, ओळखा पाहू, ओळखा पाहू. Thank you so much my boys and girls. Thank you so much all of students. Do you understand? Yes. तुम्हाला समजलं? Thank you so much. आपल्या सर्वांना हे समजलं असेल. यानंतर आपण अधिकचा अभ्यास केला आहे, आताही या ठिकाणी अभ्यास करतोय आणि नंतरही आपण अभ्यास करू. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच इतर सर्वांना सुद्धा विविध स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण योग्य तो अभ्यास करून योग्य ते उत्तर लिहावं. आपणा सर्वांस शुभेच्छा. थँक्यू सो मच.